नमस्कार रसिक प्रेक्षक, स्वागत आहे तुमचं माझ्या शिवहिंदवी रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत सगळ्याची आवडती पण अनेकांना कडू वाटणारी भाजी, ती म्हणजे भरलं कारलं। पण आजच वैशिष्ट्य म्हणजे की आपण हे कारलं गॅसवर नाही तर अस्सल गावरान पद्धतीने चुलीवर बनवणार आहोत। बऱ्याच जणांना कारलं कडू लागतं म्हणून ते खायला आवडत नाही, पण आज मी तुम्हाला एक खास टिप सांगणार आहे ज्यामुळे तुमची भाजी अजिबात कडू होणार नाही। चला तर मग याच खास टिप्ससह आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात मी इथे गावरान कारली घेतलेली आहेत, ते मी स्वच्छ असं पाण्याने धुवून घेणार आहे। आपण ही कारली स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर ते मधून चिरून त्यातल्या बिया आपण काढून घेणार आहोत। या पद्धतीने असं मध्यभागी चिरून यातील आपण सगळ्या बिया काढून घेऊया। बिया काढल्यामुळे मसाला भरण्यासाठी छान जागा तयार होते आणि कारलं लवकर शिजते। कारल्याच्या या जुन्या मोठ्या बिया असतात त्या चवीला कडू लागतात, म्हणूनच आपण या सगळ्या बिया काढून कारलं आतून एकदम पोकळ करून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला त्यात व्यवस्थित बसेल। जर तुमची कारली एकदम कोवळी असतील तर बिया नाही काढल्या तरी चालतील, पण मी इथे मोठ्या बिया काढून घेणार आहे, त्यामुळे भाजी खाताना छान लागते। आता आपण कारल्याचा उरलेल्या कडूपणा काढण्यासाठी एक महत्त्वाची प्रक्रिया करणार आहोत। या चिरलेल्या कारल्याला आपण भरपूर असं मीठ, हळद आणि यामध्ये चिंच लावून घेणार आहोत। या पद्धतीने आपल्याला इथे हळद, मीठ आणि अशा प्रकारे चिंचही यामध्ये लावून ठेवायची आहे। मी इथे सगळ्या कारल्यांमध्ये याच पद्धतीने मीठ आणि थोडी हळद आणि त्यामध्ये चिंच अशा पद्धतीने लावून आपण 20 मिनिटे बाजूला ठेवणार आहोत। त्यानंतर जर तुमच्याकडे चिंचे नसेल तर तुम्ही थोडा आमसूल, कोकम किंवा लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता, त्यामुळे तुमचं कारलं कडू होणार नाही। आता ही मीठ, हळद आणि चिंच लावलेली कारली आपण थोड्या पाण्यात उकळायला ठेवूया। उकळताना पाण्यात थोडं चिंच आणि गुळाचा खडा टाकला तरी चालेल। लक्षात ठेवा, आपल्याला कारली 70 ते 80% शिजवायची आहेत, तर गाळ करायचा नाही, कारण की आपल्याला नंतर ती मसाल्यासोबत सुद्धा परतून घेणार आहोत। साधारण 5 ते 7 मिनिटातच चुलीवरच्या जाळावर ही कारली छान शिजतात। आपली कारले छान असे इथे उकडून झालेले आहेत। आता आपण यामधली चिंच काढून टाकणार आहोत। चिंच लावून उकडल्यानंतर कारली पुन्हा धुण्याची गरज नसते, कारण उकडतानाच ती स्वच्छ होतात। जे आपण कारली उकडण्यासाठी पाणी वापरलेलं होतं ते आपल्याला फेकून द्यायचं आहे, कारण कारल्याचा सगळा कडवटपणा यात पाण्यामध्ये उतरलेला असतो। आता आपण कारल्यासाठी अतिशय चविष्ट असं गावरान सारण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपण हे शेंगदाणे छान असे खमंग भाजून घेणार आहोत। मस्त खमंग असे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत। आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर 1 ते 2 कुड्या लसणाच्या पाकळ्या आणि हे भाजलेले शेंगदाणे हे यामध्ये आपण घातलेले आहेत। आणि आपण त्याचबरोबर यामध्ये आपण वाळलेले खोबरेही किसून घातलेले आहेत। तसेच आपण यामध्ये मसालेही घालणार आहोत। मी इथे 1 छोटा चम्मच हळद घातलेली आहे। त्याचबरोबर आपण इथे 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला ही यामध्ये आपण घातलेला आहे। हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। आपले चविष्ट असे गावरान पद्धतीचे सारण इथे तयार झालेले आहे।
आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण जे कारले उकडलेले होते त्यामध्ये हे सारण असे एकदम घट्ट असं घालून घेणार आहोत। मला जर मसाला इथे खूप कोरडा वाटला तर त्यात अगदी अर्धा चमचा तेल किंवा थोडंसं पाणी टाका, म्हणजे तो कारल्यात भरताना बाहेर सांडणार नाही आणि कारल्यातून आतून छान चिटकून बसेल। आपल्याला मसाला अगदी गच्च भरायचा आहे, म्हणजेच भाजी खाताना प्रत्येक घासाला त्याची चव लागते। अशाच प्रकारे आपण सगळी कारली भरून घेऊया। बघा आपली चूल आता छान पेटलेली आहे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेऊया। चुलीच्या जेवणाला तेल जरा जास्त असेल तर भाजीला तरी आणि चव छान येते। तेल छान गरम झाले की आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। आपलं तेल मस्त असं छान गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये ही भरलेली कारली परतणार आहोत। अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला हे कारले या तेलामध्ये टाकायचे आहेत। आपण ही भरलेली कारली आता एक एक करून अशी हळूवारपणे तेलात सोडूया। उरलेला जो मसाला असेल तो सुद्धा आपण वरून टाकायचा, म्हणजेच भाजीला छान दाटसरपणा येतो। आता मंद आचेवर ही कारली आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलात परतून घ्यायची आहेत। आपली कारली पहिल्यांदाच आधीच उकडलेली होती, त्यामुळे आता आपल्याला इथे जास्त वेळ लागणार नाही। फक्त मसाल्यांचा वास कारल्यांमध्ये नीट मुरायला हवा आणि अगदी 1 चमचा मी इथे तेलही यामध्ये घातलेलं आहे। आपण चवीनुसार मीठही यामध्ये घातलेलं आहे। कारलं जरी कडू असेल तरी ते आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, खास करून शुगर, मधुमेह असलेल्या लोकांसाठी तर हे वरदानच आहे। अशा पद्धतीने बनवलं लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील। आता इथे मी हे कारले मस्त असं 1 ते 2 मिनिटे या पद्धतीने परतून घेणार आहे। हे भरलेलं कारलं तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या गरम भाकरीसोबत खाऊन बघा। सोबत थोडा लसूण ठेचा असेल तर मग दुसरं काहीच नको। तुमच्याकडे कारले कडू न होण्यासाठी कोणती पद्धत वापरतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला वाचायला आवडेल। हे बघा तयार झाले आपलं झणझणीत आणि खमंग चुलीवरचं भरलेलं कारलं। याचा रंग आणि मसाला बघूनच तोंडाला पाणी सुटतंय। चवीला तर हे अजिबात कडू लागत नाही, उलट अतिशय चटपटी लागतं। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की घरी करून बघा आणि तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। अशाच अस्सल गावरान आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या शिवहिंदवी रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला सर्वात आधी समजेल। पुन्हा भेटूया अशाच एका गावरान चवीच्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।